मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 12वीच्या बोर्ड एक्झामसाठी एकदम महत्वाचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स 4 मार्क मिळणार आहे, असा जो टॉपिक आहे तो त्या ठिकाणी घेऊन येत आहोत. आता इंटरव्ह्यू क्वेश्चन्स या ठिकाणी पाहत असताना 2-3 टाईपने ते तुम्हाला विचारले जातात. कधी कधी काय होतं, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात, परंतु ते वेगळ्या पद्धतीने जर विचारले गेले तर आपण त्या ठिकाणी गोंधळून जातो. तर बिलकुल गोंधळायचं नाहीये. एकदम दोन्ही तिन्ही प्रकारे आपण त्या ठिकाणी घेणार आहे. फक्त व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहत चल. आता 12वीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. पण 12वी बोर्ड एक्झामच्या अगोदरच्या दिवशी, आदल्या दिवशी आपण त्या ठिकाणी पूर्ण दिवसाचं एक लेक्चर त्या ठिकाणी आयोजित करत असतो, ज्याच्यामध्ये ग्रामर, पूर्ण ग्रामर, रायटिंग स्किल आणि ऍक्टिव्हिटी, ज्याचे टेक्निक्स एकाच वेळी त्या ठिकाणी देत असतो. तरी ज्याला शक्य असेल त्यानं त्या दिवशी त्या ठिकाणी या. आता बघा, इंटरव्ह्यू क्वेश्चन जे आहेत ते इंटरव्ह्यू क्वेश्चन करताना या ठिकाणी पहा, हा प्रश्न नेमका कुठे येतो? हा प्रश्न येतो क्वेश्चन नंबर 4B मध्ये, लक्षात घ्या. आणि याला 3 म्हणजे आणखी 2 आवर असतात, लक्षात आलं. पण जिथं तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन दिसतील, प्रश्न कशा पद्धतीने येतो पहा. पहिल्यांदा, इमॅजिन दॅट यू आर अ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. इथं तुम्हाला फक्त इमॅजिन करायचंय की तुम्ही क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहात अँड युअर कॉलेज प्रिन्सिपल असाइंड यू टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस फिल्म स्टार. लक्षात घ्या, कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. ओके. आणि मग काय सांगितलंय? फ्रेम 8 to 10 क्वेश्चन्स. लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला किती मार्क्स असतात रे? 4 मार्क असतात. त्याच्यामुळं एक ध्यानात ठेवायचं, मार्काचं डिवायडेशन. तुम्ही जर 8 क्वेश्चन्स व्यवस्थित लिहिले तर त्या 8 क्वेश्चनला, प्रत्येक क्वेश्चनला अर्धा मार्क, याप्रमाणे तुम्हाला 4 मार्क त्या ठिकाणी मिळतात. परंतु ते अॅक्युरेट त्या ठिकाणी तुम्ही लिहिले पाहिजेत. मग 4 मार्कासाठी आहे म्हणून आपण 8 ते 10 क्वेश्चन सांगितलेत. शक्यतो 8 मध्येच भागून घ्यायचं. आणि क्वेश्चन्स टू बी आस्क्ड टू हिम. ओके. तर आता बघा, सुरुवात कशी करायची आहे. तर या ठिकाणी पाहता, आपल्याला सुरुवात करत असताना लगेच आपण त्याला प्रश्न वगैरे विचारणार आहे, डायरेक्ट लगेच सुरुवात करणार आहे असं नाहीये. तर गुड मॉर्निंग सर. आता तुम्ही ज्याचा इंटरव्ह्यू घेताय ते कोण आहे ते पहा. लेडी आहे की लेड आहे? लेडा असेल तर गुड मॉर्निंग सर, लेडी असेल तर गुड मॉर्निंग मॅडम. ओके. आता पहा, इट इज अ ग्रेट प्लेजर टू हॅव अन ऑडियन्स विथ यू ॲज यू आर रिअली अन आयडॉल फॉर ऑल. ओके. अशा पद्धतीची त्या ठिकाणी सुरुवात करा. लक्षात आलंय. आता याच प्रकारचे इंटरव्ह्यू क्वेश्चन शेवटच्या दिवशी आपण कसे देणार आहेत बघा, की एक बाम 3 काम झंडू बाम. लक्षात आलं की कोणताही इंटरव्ह्यू क्वेश्चन कोणासाठी येऊ द्या, तो कसा या ठिकाणी टॅकल करायचा, कशा या ठिकाणी सोडवायचा, त्याचं टेक्निक मी तुम्हाला ते या ठिकाणी देणार आहे. पण पहिल्यांदा आपल्याला एकदा डिटेलमध्ये माहित पाहिजे. मग आता या ठिकाणी बघा की इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहित असताना पहिल्यांदा गुड मॉर्निंग सर झालं. इट इज अ ग्रेट प्लेजर टू हॅव अन ऑडियन्स विथ यू ॲज यू आर रिअली अन आयडॉल फॉर ऑल. ओके. तर या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला क्वेश्चनला सुरुवात करायची. ओके. 8 क्वेश्चन्स आपले झाले पाहिजे. मग इथं काय करायचं बघा. आता हे पहा, वेन डीड यू, तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेता हे ध्यानात घ्या. वेन डीड यू डिसाइड, वेन डीड यू डिसाइड टू मेक, वेन डीड यू डिसाइड टू मेक, वेन डीड यू डिसाइड टू मेक युअर करिअर. आता कशामध्ये करिअर करतोय आपण? ऍक्टिंग मध्ये. लक्षात आलं. ऍक्टर आहे तुम्ही, फिल्म स्टार आहे. आणि मग या ठिकाणी याला आपण अंडरलाईन. लक्षात आलं. आपण इंटरव्ह्यू कोणाचा घेतोय? फिल्म स्टारचा घेतोय. ओके. मग आता त्याच्याशी संबंधित असलेले जे क्वेश्चन्स आहेत बघा, हा, मग त्यांना आपल्याला काय विचारता येईल बघा. हाऊ मेनी फिल्म्स, लक्षात घ्या, हॅव यू ऍक्टेड इन. बघा, दुसरा प्रश्न मी त्यांना विचारलाय की किती फिल्म्स मध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. थोडा वेळ फिल्म्स आणि ऍक्टेड इन याच्यामध्ये आपण काय करणार आहे? अंडरलाईन केली आहे. म्हणजे हे अंडरलाईन आपण कशासाठी करतो हे नंतर तुम्हाला पुढचं इंटरव्ह्यू क्वेश्चन ज्यावेळी समजा तुम्हाला फिल्म स्टार सोडून प्लेअरचं विचारलं जाईल, सिंगरचं विचारलं जाईल, त्यासाठी कोणते बदल करायचे हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर पाहता, who is your
रोल मॉडेल, हु इज युअर रोल मॉडेल अँड इन्स्पिरेशन. ओके, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक प्रकारचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता पुढे पहा, व्हॉट टाइप ऑफ ट्रेनिंग, व्हॉट टाइप ऑफ ट्रेनिंग, हा प्रश्न ट्रेनिंग वर झाला. हॅव यू गॉन थ्रू, म्हणजे कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग तुम्हाला या ठिकाणी करावं लागलं. ओके, बस. आता बरेच जण काय करतात, व्हॉट इज युअर नेम, किंवा पर्सनली फार काही त्या ठिकाणी विचारायची गरज नाही. आता पहा, व्हॉट डिफिकल्टीज, पुढचा प्रश्न कुठलंही क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये डिड यू फेस इन दिस फील्ड. ओके, या फील्ड मध्ये तुम्हाला कोणत्या अडचणींचा त्या ठिकाणी सामना करावा लागला. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा, व्हॉट मोटिवेटिंग एक्सपिरियन्स, changed, what motivating experience changed your attitude towards acting. ओके, या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. ओके, मग बघा आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह द यंगस्टर्स. यंगस्टर्स म्हणजे जे तरुण या क्षेत्रामध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी कोणता मेसेज तुम्ही देणार आहे. आणि हे बघा, 10 क्वेश्चन तुम्ही लिहू शकता, पण अर्ध्या मार्काला कन्सिडर केलं तर तुम्ही 8 प्रश्न लिहिले तरी तुमचं काम त्या ठिकाणी संपतंय. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. ओके, मग बघा आता पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, पहिली गोष्ट काय करायची आहे, तुम्ही कोणी असा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ठीक आहे, तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोणाची इंटरव्ह्यू घ्यायची आहे, फिल्म स्टारची, फेमस फिल्म स्टारची. मग इथं सगळ्यात महत्वाचं तुम्ही प्रश्न समजून घ्या, तुम्हाला इंटरव्ह्यू कोणाची घ्यायची आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारायचे आहेत. मग आता काय करणार आहे तुम्ही, पहिल्यांदा हे सॅल्युटेशन वगैरे आपण ज्याला म्हणतो ते त्या ठिकाणी करा. गुड मॉर्निंग सर, इट इज अ ग्रेट प्लेजर टू हॅव एन ऑडियन्स विथ यू ॲज यू आर रिअली एन आयडॉल फॉर ऑल. ओके, मग इथून खाली जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी होईल. मग पहिला प्रश्न काय, व्हेन डिड यू डिसाइड टू मेक युअर करिअर इन ऍक्टिंग, हाऊ मेनी फिल्म्स हॅव यू ऍक्टेड इन, किती फिल्म मध्ये तुम्ही काम केलंय. हु इज युअर रोल मॉडेल, अँड रोल मॉडेल ऐवजी तुम्ही इथं आयडॉल पण म्हणू शकता. इन्स्पिरेशन तुमचं कोण आहे. व्हॉट टाइप ऑफ ट्रेनिंग हॅव यू गॉन थ्रू, व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस इन दिस फील्ड, व्हॉट मोटिवेटिंग एक्सपिरियन्स चेंज युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स ऍक्टिंग, आणि नंतर व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह द यंगस्टर्स, आणि व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. मग या पद्धतीचे हे 8 प्रश्न लिहिल्यानंतर म्हणजे व्यवस्थित तुमची सुरुवात व्हावी, तुम्ही त्या ठिकाणी जे सांगितलेले आहेत 8 ते 10 क्वेश्चन्स ते त्या ठिकाणी लिहिल्यानंतर एंडिंग सुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि मग शेवट काय करा, थँक्यू फॉर स्पेअरिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. ओके, तर या पद्धतीनं तुमची इंटरव्ह्यू झाली. आता इथपर्यंत झाली आपल्याला पर्टिक्युलर फिल्म स्टारची इंटरव्ह्यू त्या ठिकाणी विचारलेली आहे आणि म्हणून आपण ती लिहिलेली आहे. पण आता आपल्याला माहित नाहीये नेमकं परीक्षेला फिल्म स्टारची येईल का, नाहीये, फक्त फिल्म स्टारची येईल असं नाहीये.
तर मग आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कोणकोणत्या इंटरव्ह्यूज त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात आणि आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने चेंजेस करायचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. मग बघा आता इथं आपण 1 नंबर देऊ, इथं आपण 2 नंबर देऊ आणि इथं आपण 3 नंबर देऊ. लक्षात आलंय का बघा. मग आता वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीचे चेंजेस या ठिकाणी करायचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे हीच इंटरव्ह्यू. आता बघा इथून एकदा सुरुवात केलं की इथपर्यंत हेच लिहायचंय, फक्त हे 3 शब्द बदलले की तुमचं इंटरव्ह्यू क्वेश्चन्स त्या ठिकाणी त्या पद्धतीनं होतील. ओके, हे अडचणी कोणाला. आता कसे बदलायचे बघा. आता कोणाची इंटरव्ह्यू येऊ द्या, कशा पद्धतीनं ती इंटरव्ह्यू आपल्याला बदलायची आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. ओके, तर बघा आता कशा पद्धतीनं बदलायचंय तर हे प्रश्न आपण ठेवू आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला कोणकोणत्या पॉसिबल इंटरव्ह्यूज त्या ठिकाणी येऊ शकतात. लक्षात आलं. आता पहिल्यांदा आपण इथं काय करू रे, इथं 1 नंबर देऊ, इथं 2 नंबर देऊ आणि इथं 3 नंबर देऊ. म्हणजे हा 1 नंबर आहे, सॉरी 1 नंबर आहे, 2 नंबर आहे आणि हा 3 नंबर आहे. लक्षात आलं. मग आपल्याला कोणकोणत्या इंटरव्ह्यूज त्या ठिकाणी, आता बघा इथं आपण कोणती घेतलेली आहे, फिल्म स्टार. मग आता 1 नंबरला आपण इथं काय म्हणू रे, कोणाची इंटरव्ह्यू आहे, फिल्म स्टार. मग फिल्म स्टारची जर इंटरव्ह्यू आली तर फिल्म स्टारचा 1 नंबर कोणता आहे, कोणता आहे रे फिल्म स्टारचा 1 नंबर. હવે इथं आहे फिल्म स्टारचा 1 नंबर आहे ऍक्टिंग. फिल्म स्टारचा 1 नंबर कोणता आहे, ऍक्टिंग. ओके, आधी आपण ज्याची इंटरव्ह्यू लिहिलेली आहे तो करून घेऊ. त्याच्यानंतर फिल्म स्टारचा 2 नंबर कोणता आहे रे, फिल्म्स. आणि 3 नंबर कोणता दिलाय आपण, ऍक्टेड इन. आता बघा हे आपण इथे दिलेलं आहे, पण जर तुम्हाला फिल्म स्टार ऐवजी जर कोणाची इंटरव्ह्यू विचारली रे, प्लेयर. बघा की तुम्हाला फक्त काय करायचंय, हेच जर एखादा फेमस प्लेयरची इंटरव्ह्यू घ्यायचं आलं तर तुम्हाला इथं काय करावं लागल, इन स्पोर्ट्स म्हणा किंवा गेम म्हणा किंवा हा फक्त इथं काय म्हणा, स्पोर्ट्स म्हणा. आता फिल्म्स ऐवजी फक्त तुम्ही काय करा रे, मॅचेस म्हणा आणि इथं तुमचा 3 नंबर काय होईल रे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं स्पोर्ट्स म्हणण्यापेक्षा ऍक्युरेट तुम्ही एखाद्या खेळामध्ये म्हणा, क्रिकेट म्हणा, खो खो म्हणा, ठीक आहे नाही. त्याच्यानंतर तिसरं, जर तुम्हाला काय विचारलं रे, एखाद्या सिंगरची इंटरव्ह्यू घ्या तर काय करणार आहे तुम्ही, इथं तुम्हाला या ठिकाणी काय म्हणता येईल रे, सॉंग्स आपलं. हा बघा इथं जर सिंगर्स आलं तर इथं आपल्याला काय म्हणता येईल रे, सिंगिंग. इथं सॉंग्स आणि इथं फक्त काय बदला, 3 नंबर संग. लक्षात आलं बघा. म्हणजे ही टोटल इंटरव्ह्यू तुमची या ठिकाणी कशामध्ये होईल रे, सिंगर मध्ये होईल. मग कसं होईल आता, वेन डिड यू डिसाइड टू मेक युअर करिअर इन सिंगिंग. ओके, हाऊ मेनी सॉंग्स हॅव यू संग. म्हणजे इथले 3 नंबर या 3 नंबरच्या जागेवर तुम्ही टाकले तर तुमचं त्या ठिकाणी. हा आता पहा, समजा एखादं आलं टीचर. ओके, मग आता तुम्ही या ठिकाणी काय म्हणणार आहे रे, टीचिंग. ओके, हा इथं तुम्ही असं म्हणा, यस हॅव यू टॉट म्हणा. म्हणजे तुम्हाला जर टीचरसाठी इंटरव्ह्यू आली तर तुम्ही काय करणार आहे, फक्त इथं टीचिंग म्हणा, इथं इयर्स म्हणा आणि इथं ऍक्टेड इन त्या ठिकाणी आपल्याला म्हणायचे. लक्षात आलं का बघा. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्टर आलं. ओके, हा मग आता हा इथं तुम्ही काय म्हणा, मेडिकल म्हणा. वेन डिड यू डिसाइड टू मेक युअर करिअर इन मेडिकल. हा हाऊ मेनी पेशंट्स असं म्हणा. हॅव यू ऑपरेटेड म्हणा.
आलं लक्षात बघा. मग एखाद्या फेमस डॉक्टरची जर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू घ्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तर फक्त एक नंबर जिथं आहे तिथं डॉक्टरच्या समोरचा एक नंबर टाका, तिथं 2 नंबर आहे तिथं हा 2 नंबर टाका, आणि तिथं 3 नंबर जो आहे तो 3 नंबर इथला त्या ठिकाणी टाका. बघा हे टेक्निक्स त्या ठिकाणी आहेत. मग तुम्हाला इथं कोणाची इंटरव्ह्यू त्या ठिकाणी येईल, समजा अजून एखादा आपण घेऊ, सोशल वर्करची इंटरव्ह्यू घ्यायची तुम्हाला, बरोबर आहे का, सोशल वर्कर. मग आता तुम्ही काय म्हणणार आहे, when did you decide to make your career in social work, काय म्हणा इथं सोशल वर्क, how many social work, ओके. इथं वाटल्यास काय म्हणा पार्टिसिपेटेड इन म्हणा. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला कोणाची इंटरव्ह्यू आली आहे त्यानुसार हे जर त्या ठिकाणी विचारले गेले तर हे त्या ठिकाणी अशा पद्धतीने शब्द तुम्ही बदलू शकता. लक्षात आलं एक बघा. मग पहिली गोष्ट काय करायची आहे की इंटरव्ह्यू क्वेश्चन लिहित असताना पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की कोणासाठी आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहायचे, कोणाची इंटरव्ह्यू आपण घेतोय हे पहिलं इमॅजिन व्यवस्थित करा, आणि त्याच्यानंतर ज्याची काही इंटरव्ह्यू असेल, फार तर इथला एखादा शब्द बदलल त्यानुसार हे 3 शब्द बदला, आणि आहे असंच या ठिकाणी तुम्हाला खरडून काढायचंय. तर या पद्धतीनं हे झालं कोणती आली तर. आता हेच इंटरव्ह्यू क्वेश्चन या ठिकाणी आपण आता बघा हे झाले सरळ सरळ इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारले तर आपण 8 क्वेश्चन त्या ठिकाणी असे लिहू शकतो. पण याच्याही पेक्षा समजा वेगळ्या पद्धतीने आलं तर आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण आता काय करणार आहे की याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने विचारल्यानंतर कसं टॅकल करायचं तर ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. बघा आपण तेही त्या ठिकाणी पाहून घेऊ. ओके ठीक आहे. आता पहा मगाचा जो प्रश्न होता तो सरळ सरळ आपल्याला दिलेलं होतं की फिल्म स्टारची इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यावर 8 क्वेश्चन्स बनवायचे. आता पहा फक्त प्रश्न थोडासा स्लाइटली बदललेला आहे. मग एवढं मोठं असं आखलेलं वगैरे जर पाहिलं तर आपण घाबरून जातो की कशा पद्धतीचा प्रश्न वगैरे आहे, नाही का. ते एकदम सोपं आहे. तेच प्रश्न फक्त आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित, मात्र काय दिलंय ते इथं पहा. वन ऑफ द एक्स स्टुडंट, एक्स स्टुडंट्स म्हणजे कोण, माजी विद्यार्थी. ओके. फ्रॉम युअर कॉलेज हॅज रिसेंटली बीन सिलेक्टेड फॉर द प्रेस्टिजियस NDA. कुठं सिलेक्शन झालंय त्याचं, NDA मध्ये, आणि ही इज स्पेशली इन्व्हायटेड टू मोटिवेट द ऍस्पायरिंग स्टुडंट्स ऑफ युअर कॉलेज. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजच्या असं इच्छा आहे की आपल्याला NDA मध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी त्याला स्पेशली बोलवलेलं आहे. इमॅजिन युअर सेल्फ, तुम्ही कोण आहात, इंटरव्ह्यूअर आहात तुम्ही स्वतः. तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन त्याला विचारणार आहात. and prepare a set of 8 interview questions to share his experiences. आता इथं मागच्या याच्यात 8 to 10 होते, इथं 8 दिलेले आणि 4 मार्काला असल्यामुळं, याला किती मार्क असतात, 4 मार्काला असल्यामुळं आपण काय केलं पाहिजे, 8 क्वेश्चन जर करेक्ट केले तर अर्ध्या मार्काचे तुम्हाला 4 मार्क मिळून जातात. प्रत्येकाला अर्धा मार्क जरी भेटला तर 4 मार्क त्याच्यामध्ये मिळतात. बघा आता यू मे टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. हे पॉइंट्स दिलेले आहेत. ओके. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची की अशा पद्धतीचं जर तुम्हाला दिलं तर ते व्यवस्थित आहे तसं आखून घ्या. काय अडचण नाही का. म्हणजे निम्म जवळजवळ त्यांनीच दिलेलं आहे. आपल्याला फक्त काय माहितीये का, हे कोऱ्या जागा मोकळ्या जागा आहेत ना, कोरे कोरे सपने मेरे, है की माहिती, बरसों से थे कितने अधुरे, तेवढे फक्त कोरे कोरे सपने, ते कोरे कोऱ्या जागा भरून टाकल्या की तुमचे 4 मार्क या ठिकाणी फिक्स झाले. ओके. तर मग आता आपल्याला काय करायचंय बघा की पहिली गोष्ट मगाशी आपण जे दिलेलं आहे की त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, तर सॅल्युटेशन जे आहे, प्रश्न काय आहे, आता आपण प्रश्न त्या ठिकाणी काढून टाकू. तुमचा जो एक्स स्टुडंट आहे तुम्ही,
आपला तुम्ही स्टुडंट आहात आणि तुमच्या कॉलेजचा माजी विद्यार्थी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं एनडीए मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, एवढं ध्यानात ठेवा. आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्याला बाकीच्या विद्यार्थ्यांना मोटिवेशनसाठी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला त्याला त्याचे एक्सपिरियन्सेस आणि त्या ठिकाणी तुम्हाला शेअर करण्यासाठी त्याला बोलवलेलं आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रश्न विचारायचे. मग आता मी तुम्हाला मगाशी सांगितलंय आणि परत सांगतो की डायरेक्ट प्रश्न विचारायचे नाही. मग काय करणार तुम्ही इथं आता? हवे तुमचे इंटरव्ह्यू क्वेश्चन सुरू झाले. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. इट इज अ ग्रेट प्लेजर, it is a great pleasure to have an audience with you. It is a great pleasure to have an audience with you. ओके, ठीक आहे. आणि मग आपण या ठिकाणी सॅल्युटेशन झाल्यानंतर आपल्याला हे या ठिकाणी भरायचंय. लक्षात आलं? मग आता कशा पद्धतीने लिहायचंय? नेम ऑफ द इंटरव्ह्यू, डिस्टिंग्युश पर्सनॅलिटी, आहे असं लिहा. आणि एक सांगतो तुम्हाला, पुढच्यानी एखादं नाव लिहिलं मागच्यानी तेच लिहावं असं काही कंपल्सरी आहे का? मी तर सांगतो आपल्याला जे नाव आवडतं ना, आपल्या स्वीट हार्टचं नाव असेल, आपल्याला जो आवडतो जी आवडते ते नाव जरी टाकलं तरी चालेल, पण एक काळजी घ्या, त्याची स्पेलिंग आपल्याला आली पाहिजे. लक्षात आलं का? आपल्या स्वीट हार्टचं फार नाव अवघड आहे, दुसऱ्याच्या स्वीट हार्टचं लिहा, ते काही तिथं चेक करायला येणार नाही. हेच होतं का? म्हणजे कोण आहे इथं, एखादं कोणतंही नाव त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मिस्टर सूरज पाटील, काही नाव टाका. लक्षात आलं का? स्वतःचं नाव द्या टाकून, काय फरक पडतोय? त्याच्यानंतर एरिया ऑफ सक्सेस किंवा रेप्युटेशन, त्याला कशासाठी बोलवलेलं आहे, इंटरव्ह्यू कशावर घेते आपण? आता मगाची इंटरव्ह्यू आपण फिल्म स्टार वर घेतली, लगेच इथं फिल्म स्टार आलं असतं. प्लेअरची इंटरव्ह्यू तुम्ही घेता, इथं लगेच काय म्हणणार आहे तुम्ही? स्पोर्ट्स म्हणणार आहे किंवा क्रिकेट म्हणणार आहे किंवा दुसरं कोणता एखादा खेळ असेल तो म्हणणार आहे. लक्षात येतंय का? मग इथं कोणतं आहे रे? तर इथं कोणतं आहे रे? एनडीए. काय इथं? एनडीए, कारण त्याचे सिलेक्शन त्या ठिकाणी एनडीए मध्ये झालेलं आहे. सो व्हॉट इज एनडीए? नॅशनल डिफेन्स अकॅडमी, त्यामध्ये त्याचं झालेलं आहे. आता बघा, इथं जर तुम्ही सांगितलं डेट सांगा, आता डेट लिहिताना मी व्हर्च्युअल मेसेज मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, लग्न तारखेसारखी डेट टाकायची नाही. लक्षात आलं का? 11/12/72 अशी नाही टाकायची. तर इथं तुम्हाला समजा 11 फेब्रुवारी, बस जेवढं विचारलंय तेवढं सांगा. व्हेन्यू सांगा, म्हणजे काय? प्लेस, कुठं, कोणतं? फार लिहायची गरज नाही. आर्ट्स कॉलेज सोनई, बस झालं. कोणतंही नाव त्या ठिकाणी टाका. आणि टाइम रे, टाइम किती एक टाकून द्या, 9 AM, म्हणजे एवढ्या एकदा जागा भरून घ्या. आणि ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू फार तर काय करायचं रे, बस 30 मिनिट्स. कोणाला इथपर्यंत काय अडचण आहे? म्हणजे जेवढ्या मोकळ्या जागा त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत तेवढे आपल्याला त्या ठिकाणी भरून टाकायच्यात. समजलं का इथपर्यंत? आता काय करा, आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे. आणि मग हे क्वेश्चन्स कशाशी रिलेटेड आपण या ठिकाणी लिहिणार आहे? पहिल्यांदा डिसिजन. लक्षात आलं? मग आता मगाशी जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न फक्त इथं आपल्याला खरडून काढायचे. डिसिजनचा प्रश्न कोणता आहे त्याच्यात? तर बघा आता इथं हा प्रश्न आहे, when did you decide to make a career, बघा बर का, इन, तिथं ऍक्टिंग होतं, इथं काय झालं रे, फक्त क्वेश्चन मार्क आणि वाक्याची सुरुवात कॅपिटल त्या ठिकाणी असावी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे या गोष्टीला सुद्धा त्या ठिकाणी मार्क्स असतात, मार्क्स त्या ठिकाणी डिवाइड करून दिले जातात.
लक्षात आलं का? मार्क्स या ठिकाणी काय असतात रे? डिवाइड केलेले असतात. आता दुसरा प्रश्न आपण आयडल सोड मगाशी कोणता लिहिलेला आहे? पहा, हु अकॉर्डिंग टू यू, पहा बर का, तेच प्रश्न आपण, हु अकॉर्डिंग टू यू इज युअर आयडल अँड इन्स्पिरेशन. बघा दुसरा प्रश्न समजतंय का? बघा तिसरा प्रश्न तुमचा कशावर आहे रे? सपोर्ट. कोणी कोणी सपोर्ट केला? मग त्या ठिकाणी सपोर्ट वरचा प्रश्न, हु सपोर्टेड, नाही का, तुम्हाला कोणी मदत केली आहे की या क्षेत्रामध्ये? त्या ठिकाणी हु सपोर्टेड यू इन धिस जर्नी. मग या प्रवासामध्ये तोची आपली कोणी त्या ठिकाणी त्यांची, नाही का, सपोर्ट केलेला आहे ते लिहायचं आहे. मग आता एक प्रश्न कोणता आहे? ट्रेनिंग. लक्षात आलं का? मग ट्रेनिंग वरचा जो प्रश्न आहे तो ट्रेनिंगचा प्रश्न या ठिकाणी टाकून द्या मागाचा जो आहे की नाही. मग कोणता आहे रे ट्रेनिंग? हे पहा, व्हॉट टाइप ऑफ ट्रेनिंग, कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग? तेच प्रश्न आपल्याला एक बाम तीन काम झंडू बाम काही आलं तर हेच काढा. व्हॉट टाइप ऑफ ट्रेनिंग हॅव यू गॉन थ्रू? फार तर पुढे असं म्हणा, फॉर एनडीए. कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग तुम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे? डिफिकल्टीज, नाही का? मग इथं तो डिफिकल्टीवरचा प्रश्न टाकून द्या. व्हॉट डिफिकल्टीज, समजते का बा? व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस इन दिस फील्ड? कोणत्या प्रकारच्या डिफिकल्टीज तुम्ही या फील्ड मध्ये फेस केलेल्या आहेत? त्याच्यानंतर चॅलेंजेस किंवा मोटिवेटिंग, हा इथं राहिलं एक्सपिरियन्सेस. अशा प्रकारचे हे पॉइंट्स आहेत आणि त्या पॉइंट्स रिलेटेड त्या ठिकाणी प्रश्न तयार करायचे आहेत. मग आता कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस या ठिकाणी आपल्याला, नाही का, हा बघा आता इथं व्हॉट मोटिवेटिंग एक्सपिरियन्स, व्हॉट मोटिवेटिंग एक्सपिरियन्स, व्यवस्थित पहा, एक्सपिरियन्स चेंज्ड युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स एनडीए. आणि वेगळं काही जर आलं तर फक्त जिथं एनडीए आहे तिथं वेगळं त्या ठिकाणी. कारण आता मी एनडीएचं घेतलं म्हणजे काही एनडीएचं केल का? तर त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, जो सब्जेक्ट ज्याची तुम्ही इंटरव्ह्यू घेता त्यानुसार तुम्हाला काय करायचंय ते चेंज करायचंय. आता काय राहिलं रे? गोल्स किंवा एक्सपेक्टेशन्स. ओके, मग तुमचे गोल काय? मग अशा प्रकारचा प्रश्न विचारताना व्हॉट आर, प्रश्न फक्त त्यानुसार त्या ठिकाणी चेंज करा. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. बघा मगाचे वर आपण जे घेतलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी चेंज करून थोडेसे लिहिलेले आहेत. आणि सगळे प्रश्न लिहून झाल्यानंतर सुरुवात कॅपिटल आणि शेवट क्वेश्चन मार्क पाहिजे, कारण तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारताय. आणि मेसेजचा जो क्वेश्चन मगाशी याच्यामध्ये घेतलेला आहे तो त्या ठिकाणी इथं लिहून टाका. व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह द यंगस्टर्स आहे की नाही? म्हणजे कोणता मेसेज तुम्ही त्या यंगस्टर्सला वगैरे देणार आहात. तर अशा प्रकारचे हे 8 क्वेश्चन्स इथून आहेत. जे जे पॉइंट्स आपल्याला इथे दिले जातात त्या पॉइंट्स नुसार ते क्वेश्चन्स. आणि जर समजा तुम्हाला परत एकदा सांगतो, एक कोणता तरी इंटरव्ह्यू तुम्ही पाठ करून ठेवा.
कोणताही आला तर जर समजा सरळ सरळ तुम्हाला असं जर सांगितलं, इमॅजिन दॅट यू आर अ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह अँड युअर कॉलेज प्रिन्सिपल हॅज असाइन्ड यू टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस प्लेयर, फ्रेम 8 to 10 क्वेश्चन्स टू बी आस्क्ड टू हिम. ओके, अशा प्रकारे जर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं गेलं तर सरळ सरळ, म्हणजे असं जर दिलेलं नसल, असं तक्ता वगैरे आखून जर दिलेलं नसल, तर सरळ सरळ ही सुरुवात व्यवस्थित त्या ठिकाणी करा आणि सरळ सरळ हे 8 क्वेश्चन्स उचलून तिथं त्या ठिकाणी आशेचे आशे लिहा. फक्त तुम्हाला काय बदल करावा लागेल, जिथं तुम्ही इंडिया फोकस केलेला आहे तिथं फेमस प्लेअर फक्त फोकस करा. लक्षात आलं का? काय याच्यापेक्षा वेगळे काय प्रश्न विचारणार आहे की नाही? एक बाम तीन काम झंडू बाम, काही आलं तर हेच लिहा, बरोबर आहे का? काही आलं तर हेच लिहायचं. फक्त आता या 2 प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात काही घाबरून जायची काही गरज नाहीये. मला तर वाटतं आता हे जे 4 गोष्टी आहेत वरच्या, या 4 गोष्टी तुम्ही या ठिकाणी काय केल्या पाहिजे, हे तर टोटली मनानं त्या ठिकाणी लिहा. मी 30 मिनिट लिहिलं, एखादं 20 मिनिट लिहिन, एखादं 15 मिनिट लिहिन, त्याचा काही विषय. तारीख तुमची बदलल, ठिकाण बदलल, वेळवरची बदलल, किंवा इथं मात्र तुम्हाला ज्याची इंटरव्ह्यू घ्यायची त्याचं नाव टाका आणि इथं कोणतंही नाव तुम्ही त्या ठिकाणी मनानं टाकलं तरी चालतंय. एखाद्याला जे वाटेल ते त्या ठिकाणी करा. मग आता इथपर्यंत झालंय का? नाही. मग तुमचं अप्रोप्रिएट बिगिनिंग झाली पाहिजे, व्यवस्थित तुम्ही सगळं कंटेंट त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि हे बघा, मार्क डिवाइड असतात, प्रत्येक भागाला त्या ठिकाणी मार्क असतात आणि म्हणून आपल्याला एंड सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि एंडिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर मगाशी पण मी त्या ठिकाणी दिलेलं आहे, थँक्स फॉर, किंवा थँक्स म्हणण्यापेक्षा थँक्यू म्हणू आपण, नाही का? थँक्यू फॉर स्पेअरिंग, किंवा गिव्हिंग म्हटलं तरी इथं चालेल, आहे की नाही? स्पेअरिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. आणि या पद्धतीनं तुमचे हे इंटरव्ह्यू क्वेश्चन या ठिकाणी तयार झाले. लक्षात आलं? फोकस जास्तीत जास्त इंटरव्ह्यू क्वेश्चनवर करा. क्वेश्चन नंबर 4B मध्ये जे 3 रायटिंग स्किल तुम्हाला दिले जातील, त्याच्यामध्ये एक इंटरव्ह्यू क्वेश्चनचा रायटिंग स्किल तुम्हाला निश्चितपणानं त्या ठिकाणी असेल. आणि याचे ऑर वगैरे सुद्धा, प्रत्येक रायटिंग स्किलचे ऑर सुद्धा आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तर अशाच प्रकारचे या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ निश्चितपणानं सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आणि जर काही अडचण त्या ठिकाणी असेल तर आपण निश्चितपणानं कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाका. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. बाय. थँक्यू.